पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्र में अजित पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में एक बड़ा सुरंग लगते नजर आ रहा है। करीबन 20 नगर सेवकों ने बगावती तेवर दिखाते हुए घड़ी का साथ छोड़कर तुतारे का दामन पकड़ने जा रहे हैं। पिंपरी चिंचवड शहर की राजनीति में एक बड़ा भूचाल आ गया है। हम दृढ़ता से मांग करते हैं कि चिंचवड विधानसभा सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को दी जाए। अगर सीटें नहीं मिली तो हम बीजेपी का काम नहीं करेंगे। उप मुख्यमंत्री अजित पवार की पार्टी राकांपा के 4 पूर्व नगर सेवकों ने चेतावनी दी है कि महाविकास अघाड़ी का विकल्प हमारे लिए खुला है। उन्होंने ये भी मांग की है कि पिछले 4 चुनाव में हारे चेहरों को दोबारा मौका नहीं दिया जाना चाहिए। इस ऐलान से नाना काटे, राहुल कलाटे और शंकर जगताप का राजनीतिक गणित गड़बड़ाने लगा है। अब उनको नए सिरे से समीकरण बैठाना होगा। प्रेस कॉन्फ्रेंस में पूर्व नगर सेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोले, मयूर कलाटे, विनोद नाड़े ने आगामी विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि में अपनी भूमिका स्पष्ट की। प्रशांत शितोले ने कहा कि शहर के निर्माण में उप मुख्यमंत्री अजित पवार का बहुत बड़ा योगदान है। आज के राजनीतिक माहौल में हर कोई तू मैं कर रहा है। निर्वाचन क्षेत्र हमारा या आपका नहीं है। ऐसे में हमें चिंचवड की सीट मिलनी चाहिए, अन्यथा महाविकास अघाड़ी हमारे सामने एक विकल्प है। हम चिंचवड विधानसभा क्षेत्र में एक अच्छा उम्मीदवार देने जा रहे हैं। जब अगली दिशा तय करने का समय आएगा तो हम अपनी भावी रणनीति के साथ उम्मीदवार के नाम का खुलासा करेंगे। गेल्या काही दिवसापासून किंवा लोकसभा निवडणुकीपासून राज्यात, देशात किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येत्या काही दिवसात लागण्याची चिन्ह असल्यामुळे राजकीय वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्या परिस्थितीत त्या शहरातली त्या परिसरातली परिस्थिती बघून तापतंय। आणि आपलं शहर सुद्धा एक महाराष्ट्रात वेगळं अस्तित्व असलेलं शहर। आम्ही लोकांनी गेल्या 20 वर्षामध्ये या शहराला एक वेगळी जडणघडण देण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या शहराच्या उभारणीमध्ये आमच्या अजितदादांबरोबर असलेलं आम्हा लोकांचं देखील असलेलं योगदान हे शहर नाकारू शकत नाही। आणि त्यातून आजची मागचा 15-20-25 वर्षाचा इतिहास पाहता आजची जी राजकीय परिस्थिती जी आहे ती प्रत्येकाला मी वाटणं आणि तो मीपणा प्रत्येकाला आम्हालाही वाटतो आणि या शहरावरचं प्रेम प्रत्येक त्याच्या परीने व्यक्त करत असतो। राजकीय धुमाळीमध्ये प्रत्येकाला ज्याची त्याची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्याच पद्धतीनं आम्ही देखील या शहरामध्ये गेल्या 15-20-25 वर्षात मी तुम्हाला सहज मुद्दाम जाणीव करून देतो। माहिती आहे तुम्हाला लोकांना पण की मी असेल, मोरेश्वर भाऊ असतील, मयूर कलाटे असतील, विनोद असतील, अजून आमचे काही लोक आज नेमकी ब्लू लाईनची कारवाई चालू असल्यामुळे आमचे 2-4 नगरसेवक तिथं अडकले गेले। तुम्हाला तेही या ठिकाणी दिसले असते। काही लोक आयुक्तांकडे गेलेली आहेत। आम्हा लोकांची या एकंदरीत परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लोक बघतात, अनुभवतात, आम्हा लोकांची भूमिका आम्ही तुमच्या समोर स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी मुळातच चिंचवड आणि फक्त चिंचवड मतदारसंघाबाबत बोलू। चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही जे उपस्थित लोक आहोत, आमच्या वतीनं या परिसरामध्ये, या शहरामध्ये जी काही विकास कामं दिसतात त्याच्यामध्ये आम्ही लोक आहोतच। हे असताना राजकीय परिस्थिती सुद्धा आम्ही मागे पडू नये कुठेही। कशासाठी? प्रत्येकाला जर हक्क असेल तर आपण सुद्धा आपलं अस्तित्व जे आहे, आता काही लोक सांगतात हे हा मतदारसंघ आमचा, हा तुमचा, आमचा तुमचा काही नसतं। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2009ला जेव्हा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून ते निर्मिती कशी झाली या प्रक्रियेत सुद्धा आम्ही लोक होतो। कसा तो मतदारसंघ तयार करावा केला, त्याची आखणी कशी झाली, त्याला सूचना हरकती तयार करण्यापासून 2005 पासून आम्ही लोक तयारी करण्यात आहोत। त्यामुळं साहजिकच त्याच्यावर असलेलं प्रेम, त्या शहरावर असलेलं प्रेम आमच्यासारख्यांना असणं काय आपसुकच आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा या चिंचवड मतदारसंघावर आमच्या वतीनं एक चांगला उमेदवार उद्याच्या काळात आम्ही देणार। आघाडी हा पर्याय आमच्यासाठी देखील खुला आहे, परंतु पहिले हक्काची जागा जर आम्ही विश्वासाने अजितदादा पवारांबरोबर आहे तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली पाहिजे।
अजितदादांनी सुद्धा तसा आग्रह भाजप नेत्यांकडे यापूर्वी केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणानं सुद्धा सांगितलंय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे एक मतदार 2 मतदारसंघ पिंपरी आणि चिंचवड असे घ्यायचा प्रयत्न करू. परंतु जी जनरल पॉलिसी पूर्वी झाली होती कुठली, ज्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी असेल त्या पक्षाला ती जागा जनरली जाईल असं. परंतु कुठं ना कुठेतरी वाईस वर्षा एखादी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. की कॉम्प्रोमाइज होणारं सीट जे आहे ते कॉम्प्रोमाइज होणारं सीट हे चिंचवड मतदारसंघ असावा अशी आम्ही आग्रही भूमिका जेव्हा घेतली तेव्हा दादा सुद्धा वरिष्ठ पातळीवर बोलतायत. परंतु मी जसं तुम्हाला म्हटलं मगाशी प्रास्ताविकात सांगताना शेवटी इच्छा अपेक्षा आकांक्षांना सुद्धा वय असतं. जो तुम्ही 30व्या वर्षी जी अपेक्षा कराल ती कदाचित 60व्या 70व्या 80व्या वर्षात नाही करू शकत. आम्ही सुद्धा त्याच विचारसरणीनं आम्ही सुद्धा आता मी 40 क्रॉस केली आहे, यांनी 50-55 क्रॉस केली आहे. मयूर थोडासा लहान आहे आमच्या वय, त्यांचं वय कमी आहे, विनोदचं कमी आहे. परंतु आम्ही देखील एक चांगला आणि नवीन मॉडर्न युगात यायचं असेल तर नवीन चेहरा मतदारसंघाला पाहिजे. एक लक्षात घ्या, एकच उमेदवार किंवा 2च उमेदवार नव्हते, हे दोघेही आमच्या पक्षाचे लोक आहेत. मी जी नावं घेतली, नाना असतील किंवा भाऊसाहेब असतील, हे आमच्याच पक्षाचे नाही. उद्याच्या काळात एक लक्षात घ्या, कदाचित असं सुद्धा असू शकतं की नौखा उमेदवार असताना नाना आणि भाऊसाहेब सुद्धा आमच्या बरोबर आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतील तुम्हाला. हे काय ते नाहीत म्हणून ते नाहीच आहेत असं काही समजायचं काही कारण नाही. काय झालंय की पूर्वी आता ही गोष्ट जेव्हा जॉईंट व्हेंचर भाजप राष्ट्रवादीचं शिवसेनेचं झालं त्या व्हेंचरमध्ये या गोष्टी पूर्वी ठरल्याच नव्हत्या ना. त्यांनी फक्त मोगम आज सत्तेत यायचंय म्हणून ती अचानक घडलेली गोष्ट होती. त्याच्यानंतर मग कुठला मतदारसंघ कुणाला सोडायचा, कुठल्या मतदारसंघामध्ये कुणी सामोरं जायचं या गोष्टी ठरल्या. शेवटी नेत्याचं प्राबल्य पण असतं. आज रोजी ग्राउंडवरचा आणि जास्तीत जास्त पब्लिकला हँडल करणारा नेता म्हणून अजितदादा पवारांकडे सुद्धा आज सुद्धा त्याच नजरेने बघितलं जातं. परंतु मास लीडर हा कदाचित काही लोकांना नको असेल वरती सुद्धा, म्हणून कुठं ना कुठेतरी तुम्ही आज आम्ही बऱ्याचशा माध्यमांवर मी पाहतो ना की अजितदादांची कुठेतरी यांची कामं अडवली जातात का. आम्हाला सुद्धा ते वाटतं ना, जर अडवली जात असती तर आम्ही आमची भूमिका त्यांच्या बाजूने सक्षम आणि खंबीरपणानं मांडली पाहिजे. आज जरी आम्ही तुम्हाला सांगितलं की पुढे जायचे, महाविकास आघाडी पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब हे विचार करणार आहेत ना. मग हे 20 नगरसेवक बरोबर आहेत, ते पण विचार करणार आहेत ना. ते काय लहान नेते आहेत का? आज महाराष्ट्राचा देशाचं नेतृत्व ते करत असतात, दादाही करतात. प्रत्येक पक्ष, मी कुठल्या पक्षाला नेत्यांना नाव नाही ठेवत, प्रत्येक पक्ष विचार करत असतो. आम्ही एकटे जाणे त्यापेक्षा आम्ही आपण समोर जाऊ. साहेब तुम्ही निर्णय घ्या, दादा तुम्ही निर्णय घ्या. आता तर शक्ती बघा, ताकद बघा. नेहमी काय व्हायचं की तुमच्यात हे नाही तुमच्यात, आता आम्ही ताकद दाखवतो ना, ठरवतील ना नेते. त्यासाठी जागा बंद करायचे, त्यासाठी ताकद दाखवायची बघा. बंड हे चांगल्यासाठीच असतं. इंग्रजांच्या वेळेस बंडच केलं ना, चांगलं असतं ना. उद्या हे पण चिर आहेत ना. उद्या आम्ही समोर गेलो, साहेब म्हणले बाबा हे द्या, आम्ही ताकदीनेच काम करणार आहे. आम्ही एकत्र आलोय ना तर मनातून आलेलो आहे. हे कुणाची कुरघोडी कुणाला दाबायसाठी एकत्र आलेलो नाही की माझेच लाला असला प्रकार नाही. आम्ही बाबा जे आलोय अजून आमचे आहेत ते उद्या दिसतील तुम्हाला. हा एक दिवसाचा प्लॅनिंग नाहीये, गेल्या महिन्याभर आम्ही याच्यावर काम करतोय आणि बीजेपी पण बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. आता तुम्ही बापू काटे, चंद्रकांत काटे यांचं पण नाव घेतलं, त्यांच्या अंतर्गत पण खूप धुसफूस चालू आहे. काही राजीनामा सत्र चालू केलंय, ते तिकडे जबाब करतात आहे. या सगळ्या याच्यातून आम्ही कॅल्क्युलेशन करून सगळं तुमच्या समोर येत्या 5-6 दिवसांमध्ये मांडू की आमचा चेहरा कोण असतो.